नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मी ना साधारण कुठे कोलाडच्या इथे इंदापूर वगैरे काढून HP पंपवर थांबलेलो. तर आता सकाळचे वाजलेत 5:15 वाजलेत. मस्तपैकी झोप झाली आहे बऱ्यापैकी 3-4 तास. आणि थंडी एवढी आहे, भयंकर थंडी आहे, भयंकर. तर चला सुरुवात करूया ब्लॉगची. आणि मी आता इथून जाणार आहे काय ते भांडुपला हा लोड खाली करायला. चला पटापट निघूया. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळी सकाळी मी पंपावरून निघालोय. मी ना त्या सिक्युरिटीला उठवायला सांगितलेलं किती वाजता, 4:45 वाजता. पण मला ना खरोखर 3-3:15 जाग आली थंडीमुळे. खतरनाक थंडी आहे, खतरनाक. रात्री मी ना ब्लॉग एडिट वगैरे करून 12-12:15 झोपलो. खतरनाक. 12:15 म्हणजे 12:30, 12:15, 1:30, 2:30, 3:30, 4:30. हो, 4 तास प्रॉपर झोप झाली आहे माझी. काही टेन्शन नाही. तर मित्रांनो, मी आता ना पेणमध्ये पोहोचलोय, जिथे या गावात. आणि हा इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे ना, इथे आपण डिझेल टाकूया, इथे फ्रेश वगैरे होऊया आणि आपण पुढे जाऊया. जवळ ना माझा अर्धा तास इथे गेला. वॉशरूमला गेलो तर गर्दी सगळी. एक बस थांबलेली, त्याच्यानंतर डिझेल टाकलंय आणि आता 7 वाजता मी इथून निघालोय. दिवस उजाडलाय बऱ्यापैकी, दिसायला लागलाय. आता ना नॉनस्टॉप. मी अजून चहा नाश्ता काय केला नाहीये, पण बघूया पुढे कुठेतरी चहा नाश्त्यासाठी मग थांबूया. मग डायरेक्ट मी भांडुपला जाणार आहे. त्यांचं लोकेशन आहे ना, तिथे आपण डायरेक्ट पोहोचूया, खाली करूया. चला. तर 8:15 वाजलेत आणि मी आता ऐरोलीसाठी लेफ्ट घेतोय. हे बघा, इथून सरळ सरळ जाऊन ऐरोलीचा टोल क्रॉस करून सरळ गेलो की भांडूप. चला, आपण बरोबर टायमात पोहोचणार आहोत 9 वाजता. फक्त ते लोक यायला पाहिजे. आणि नाश्ता वगैरे काहीच केला नाही आहे, तर तिथे कुठेतरी पार्किंग भेटली पाहिजे. मेन म्हणजे भांडूपमध्ये जर पार्किंग भेटली तर नाश्ता करायला भेटेल. आणि ते लोकेशन लावलंय मी. लोकेशन इथून ना बरोबर 5 किलोमीटर अंतर आहे. हे ब्रिज काढून पुढचं ना भांडूपचं सरळ सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. चला, आणि 15-20 मिनिटात मी पोहोचेन. 5 किलोमीटर म्हणजे मुंबईत 10 मिनिटात कोण पोहोचणार नाही, 20-25 मिनिटं लागणार. त्यामुळे आता वाजलेत बरोबर 8:40 झाली. बघूया किती वाजता पोहोचतोय तिथे. चला. फक्त ना 1 किलोमीटरवर आपलं लोकेशन राहिलंय, जवळच आहे. आणि थोडीशी रस्त्याच्या साईडला आहे बघा, गाडी दाबली आहे मी. आणि पाठीमागे एक नाश्ता, म्हणजे नाश्ता नाही, वडापाव पॅटीस काहीतरी आहे तिथे. बघूया पटकन ते तरी पदरात घेऊया, नाही तर पुढे कुठे पार्किंग भेटेल न भेटेल सांगता येत नाही. थोडंसं काहीतरी घेऊन येतो, पार्सल घेऊन येतो आणि खातो. आणि काय करणार, मला ना वडापाव पॅटीस भजी हे नाही आवडत खरंच. म्हणजे पर्याय नसला ना की हे असलं काहीतरी खावं लागतं. चला. नाश्त्याला यांच्याकडे ना पोहे भेटलेत, 1 नंबर काम आहे. खाऊन बघूया कसे आहेत. चांगले आहेत. मस्तपैकी नाश्ता झालाय आणि आता गाडीकडे आलोय मी. तर आपलं लोकेशन ना थोडंसंच म्हणजे 1 किलोमीटरवरच आहे. आणि त्यांना कॉल केलेला पार्टीवाल्याला, ते येत आहेत बोलले, 10-15 मिनिटं लागतील. तर काय करू, तिथे जाऊ. चला जाऊया, तिथेच जाऊ. फायनली मी त्या लोकेशनवर पोहोचलोय. हे अपार्टमेंट आहे कुठचं तरी, आणि त्या रिक्षामध्ये ते सर आहेत, त्यांना फॉलो करतोय.
इथेच आपली गाडी खाली होणार आहे. खाली झाली हा गाडी. हा लास्ट ट्रंक आहे. बापरे, अरे बापरे बघा असं काहीचं अपार्टमेंट आहे आणि आपली गाडी खाली झालेली आहे. हे बॉक्स काय विचारू नका, हे खूप दिवस झाले माझ्या गाडीमध्ये. अशा प्रकारे फायनली माझी गाडी खाली झाली आहे. 9:22 झाली आणि आता इथून एक्झिट कुठे आहे काय बघायला पाहिजे. हां, आणि सांगायचं म्हणजे मला अजून एक बुकिंग भेटली आहे. इथून आपल्याला अंधेरी साईडलाच कुठेतरी, अंधेरी घाटकोपर साईडला लोडिंग करायची आहे आणि मडगाव काहीतरी ONGCचा प्लांट आहे तिकडे खाली होणार आहे. तर चला पटापट आता ते लोकेशन घेऊया, तिकडे जाऊया, ते लोड करून निघूया. आणि हे भाडं मला दिलं आहे माझ्या मित्राने, ओमकारने दिलं आहे. त्यामुळे ओमकारला पहिला आधी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. तर बरं झालं आल्या दिवशीच रिटर्नचं भाडं भेटलं. कारण मुंबईत राहायचं म्हटलं की टेन्शन येतं. कसे दिवस काढतो आम्ही 3-4 दिवस ज्यावेळी होल्ड होते ना त्यावेळी नकोसं वाटतं. कधी एकदा भाडं भेटतं आणि घरी जातो असं होतं. तर चला पटापट जाऊया. आता इथून बघतो लोकेशन, घाटकोपर की अंधेरी कुठेतरी तिथेच भरायची. चला निघूया. बरोबर आता ना 9:30 वाजलेत. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आपलं लोकेशन ना जिथे लोडिंग करायचं आहे ते इथून 13 किलोमीटर आहे आणि दाखवतोय मॅपवर दाखवतोय 1 तास. त्यामुळे काय बोलून फायदा नाही. चला मी पटापट आता त्या लोकेशनवरच तुम्हाला भेटतो. आता मध्ये कुठे शूट वगैरे करत नाही. चला. असं भयंकर एवढं भयानक ट्रॅफिक लागलंय ना. हे बघा मगाची जवळजवळ 15 मिनटं झाली मी एकाच जाग्यावर आहे, गाडी हलतच नाही आहे. पवई रोडला आहे मी आता. इथून आपलं लोकेशन 7 किलोमीटर बाकी राहिलं आहे. मगाशी नाश्ता केला म्हणून बरं झालं, नाहीतर हे बघा असं उपासमार झाली असती माझी. बघूया आता किती वाजता पोहोचतो आपण तिथे. अंधेरीमध्ये ना मी पोहोचलोय ऑलमोस्ट. मकारिया इंडस्ट्रीज म्हणून इथे काहीतरी आहे. आणि इथे ना हे बघा रिक्षा होई बघा, रिक्षाची काय कंडिशन झाली आहे बघा, पुढून उचलली आहे डायरेक्ट. आई शपथ, खतरनाक खतरनाक. इथेच आपल्याला कुठेतरी ना मकारिया इंडस्ट्री कुठे आहे, इथेच राईट साईडला आहे. आय थिंक 9 नंबर गाळ्यात जायचं. पोचलो बाबा एकदा. इथेच कुठेतरी 9 नंबर गाळा आहे. त्या गाळ्यापाशी जाऊया. गाडी लावायला काय खरं नाही दिसत. अरे बापरे, इथे लागणार नाही. अरे कुठे टाकतोय गाडी गंधार, इकडे काय जागाच नाहीये. फायनली आपण पोहोचलो. इथे गाडी लावली आणि तिथे गाडी काय आपली जाणार नाही. तिथे जाऊन बघूया काय म्हणतात. बरोबर इथे पोहोचायला ना 11:15 झाले जवळजवळ. म्हणजे 9:30 10:30 1-1.25 तास लागला मला इथे पोहोचायला. आपली गाडी बघा इथपर्यंत आली. आता ह्या दोन्ही गेल्या की मागे घेणार. आपली गाडी लोड होते. एवढं मला आणलं आहे बघा, अजून येतोय. शाळेला मीच लावून घेतोय, पर्याय नाही. फक्त 60 रुपयात 1:30 वाजून गेला आहे. 60 रुपयात मला पोटभर जेवण भेटलं. हां भारी वाटलं, भारी. खूप दिवसानंतर ना मी शाकाहारी जेवलो. आता गाडी भरली आहे माझी, गाडी भरली, पेपर भेटले आहेत. पाडलोडची वाट बघतोय, काहीतरी पाडलोड भेटेल. खरंच मी इथे बसलेलो, गाडी भरून बाहेर आलो. म्हटलं आता गाडी इथे लावून बाहेर, इथे काय जवळपास हॉटेल दिसत नव्हतं. म्हटलं विचारूया कोणाला तरी. विचारलं तर इथे पाठीमागेच एक हॉटेल होतं. हा मस्त भाजी मस्त होती. कोबी बटाट्याची जी भाजी होती ना, हा मस्त होती. 3 चपात्या, भात, डाळ. मन शांत, मन जीव तृप्त झालाय, तृप्त. आता टेन्शन नाही. बघूया आता काय भेटतं काय बघतो, नाहीतर मग निघायचंय. तर डायरेक्ट आता मी तुम्हाला ना बघूया बोलतो मी तुमच्याशी. इथून काय भरायचंय काय नाही ते सांगतो तुम्हाला सगळी अपडेट. तर मित्रांनो आता ना 1:15 म्हणजे 2 वाजत आलेत आता. आणि माझ्याकडे एक पाटलोड आलाय लालबाग साईडला भरायचा आहे. तर तिथे भरून ना मी डायरेक्ट अटल सेतू मारून अटल सेतूने पनवेल साईडला बाहेर पडणार आहे. आणि तो पाटलोड खाली करायचा आहे. आपल्या इकडेच आहे वालावलला एक कपाट आहे. तर चला एक भेटलं आहे ते जाऊया भरायला, ते भरूया. आणि मग आपलं आज रात्रभर प्रवास असणार आहे, कारण हा उद्या डिलिव्हरी द्यायचा आहे. तर बघूया उद्या कधी पोचतोय काय.
जमेल तेवढी गाडी चालवायची आणि उद्या द्यायची डिलिव्हरी. पण उगाच सकाळी सकाळी पोहोचू शकत नाही, कारण आता पाडलोट भरेपर्यंत त्याच्यानंतर बाहेर पडेपर्यंत मी डायरेक्ट तुम्हाला ना पनवेल म्हणजे हायवेला लागलो ना, अटल सेतू वगैरे काढला की तुम्हाला तुमच्याशी बोलतो. आता शूट घेत नाही, मुंबईत आतमध्ये जाणार आहे मी, अंधेरीत आहे आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडून डायरेक्ट दादर वगैरे करून आतमध्ये जाणार मी. चला निघतो, बाय. तर भावांनो, खूप वेळानंतर, खूप तासानंतर मी बोलतोय तुमच्याशी. संध्याकाळचे 7 वाजलेत. 2 वाजता मी अंधेरीतून निघालेलो. अंधेरीतून निघून मी गेलो कुठे माहिती आहे, लालबागला गेलो. ते एक पार्टलोड भरला, म्हणजे आपले सबस्क्रायबरच आहेत. खाली करते वेळी दाखवेन मी. एक कपाट भरलं आहे मी आणि ते संध्याकाळी भरलं मी 5-5:30च्या दरम्यान भरलो. आणि तिथून निघून इकडे निघालो गोव्यासाठी जायला. पण काय झालं होतं माहिती आहे, माझ्या गाडीमध्ये जे प्रिंटर होते बघा, ते प्रिंटर देण्यासाठी मला स्पेशली आता हे बेलापुरात यावं लागलं. हे बघा, आता मी बेलापूरमध्ये आहे. मस्तपैकी लालबागवरून ना मी अटल सेतू मारून एक 20-25 मिनटात इकडे पोचलो, म्हणजे JNPT रोडला. आणि इथे येऊन हे प्रिंटर द्यायला आतमध्ये आलो. हायवेवरून जवळजवळ हे किती किलोमीटर आलो मी, 8-9 किलोमीटर आतमध्ये आलो आहे. पुढे बघा सरळ गेलो तर पाम बीच रोड आहे. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे वहाळला, इथे लेफ्ट घेणार मी पुढे जाऊन, आणि आपला तो परत JNPT रोडला लागणार आहे. जवळजवळ माझे पाऊण तास वेस्ट गेला, पाऊण तास. एवढ्यात मी ना आरामात पेणात पोचलो असतो. ट्रॅफिक बघा कसलं आहे, खतरनाक. हा बघा, आता हा सरळ रस्ता वाशी, लेफ्ट साईडला उल्वे, नवी मुंबई विमानतळ. मी आता लेफ्ट घेऊन JNPT रोडला लागणार आहे. इथून लेफ्ट घेतल्यावर पण ट्रॅफिक आहे बघा, आजचा ट्रॅफिकच ट्रॅफिक. चला तर आता मी कंटिन्यू चालणार आहे. मस्तपैकी डिझेल फुल करूया आपण आपल्या रेग्युलरच्या जितेच्या पंपावर, आणि मग आपण चालणार आहे, कारण मला उद्या डिलिव्हरी द्यायची आहे. बघूया कसा होतोय आजचा प्रवास, आजची रात्र कशी जाते बघूया. डिझेल वगैरे फुल करून घेतलंय. आता 8 वाजून 10 मिनटं झाली. तर आता माझी बरीच कामं आहेत. तर मस्तपैकी फ्रेश होणार आहे, कपडे वगैरे चेंज करणार तिथे पाठीमागे जाऊन, आणि जेवण पण इथे थोडंसं काहीतरी खाऊन घेईन, ग्लास क्लीन करायची. अशी सगळी कामं पटापट आटपतो आणि मग आपण आपल्या प्रवासाला लागूया. चला. मस्तपैकी फ्रेश झालोय, डोकं वगैरे धुवून घेतलंय, हातपाय धुतलेत, कपडे चेंज केलेत. आता बरं वाटलं. नाहीतर ना धुळीने केस वगैरे ते एवढे दाट झालेले ना, कंटाळा येत होतात. तर आता पटापट गाडीकडे हे सगळं टाकतो, टॉवेल वगैरे, आणि पटकन जेवण करून घेतो काहीतरी थोडंसं खाणार. आणि आज रात्रभर आपल्याला गाडी चालवायची आहे. चला जाऊया. तुझं प्रेमान जर बोललं असत ना, मस्तपैकी सगळी कामं झाली आहेत. आता फ्रेश झालोय, कपडे वगैरे चेंज केलेत, जेवण झालंय, ग्लास क्लीन करून झाली, डिझेल टाकून झालंय, आणि आता वाजलेत 9. जवळजवळ 1 तास गेला. जवळजवळ किती वाजता, 8 वाजून 5 काय 6 मिनिटांनी इथे पोहोचलेलो, म्हणजे 1 तास गेल्यात जमा आहे. तर चला निघूया. तर माझ्यासोबत अजून एक माझा मित्र आहे. तर आज रात्रभर गाडी चालवायची आहे, कारण उद्या मला डिलिव्हरी द्यायची आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. फुल जोशात. हा मस्त फ्रेश झालोय, 1 नंबर काम झालंय. फ्रेश आधी झालो ते बरं झालं. चला आपली गोव्याची जर्नी कंटिन्यू करूया. वाजले किती, 9 वाजून 6 मिनिटं. आत्ता बरोबर 1 तास झाला या. आता चालत राहायचंय, चालत म्हणजे नॉन स्टॉप. बघूया आता कुठपर्यंत गाडी जाते आपली. आणि ना माझ्या गाडीमध्ये एक फ्रेम आहे. फ्रेम कसली आहे काय माहिती, कसली तरी फ्रेम आहे, 5x6 मोठी फ्रेम आहे, वजन नाही आहे. आणि ते आपले सबस्क्रायबरच आहेत. ती वाटोळला मला द्यायची आहे. तर आणि ते लोक आत्ता काहीतरी 8-9 वाजता तिकडनं निघणार आहेत मुंबईतून.
तर ते सुद्धा वाटेत आपल्याला भेटणार आहेत आणि उद्या सकाळी आपण त्यांना ती फ्रेम देऊया आणि आपण तिथून पुढे जाऊया. तर बघूया ते किती वाजेपर्यंत नक्कीच मला गाठणार ते, कारण आपला स्पीड किती 50-55, जास्तीत जास्त 60पर्यंत आम्ही जातो, याच्यावर आपण जात नाही. त्यामुळे कारने येणार म्हणजे 100-90-100 तर असणारच स्पीड कमीत कमी. ते सहज गाठणार आम्हाला. माझ्या मते ते ना नागोठणा नाहीतर माणगाव तेवढ्या एरियात आपल्याला भेटतील ते. फक्त 11 वाजलेत आणि मी आता माणगाव क्रॉस करतोय. चालत राहणार आहे नॉन स्टॉप. मी चालतोय, गाडी चालवत आहे, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. काय माहिती आहे, पायाकडे कुठून तरी हवा येते आणि उजवा पाय माझा पूर्ण सुन्न झाला आहे. तर मी आता गाडी थांबवतो आणि पूर्ण चादर घालणार आहे. ही चादर आहे ना पूर्ण पायाकडे घालणार आहे आणि गाडी चालवणार. हे काय केलं बघा, मी पूर्ण पायापासून संपूर्ण गिअर पण झाकून टाकलाय. आता बघूया कुठून हवा येते. फक्त आता गिअर टाकायला भेटलं पाहिजे. हा भेटेल. चला निघूया. एक साइड ना हा पाय ना पोटऱ्या दुखत आहेत, पोटऱ्या कशा काय माहित. थंडीनेच ते हवा एक कंटिन्यू त्या पायावर बसत होती त्यामुळे. आणि मी हे आतलं सगळं कुशन वगैरे काढून टाकलं, त्यामुळे हे हवा येते. कारण त्या कुशनच्या आतमध्ये माती वगैरे जाऊन राहायची, त्यामुळे म्हटलं काढून टाकूया. तर काढल्यावर हा प्रॉब्लेम आहे. आता बघूया घरी गेल्यावर जर वेळ भेटला ना तर परत लावून टाकणार सगळं कुशन. हा चला जाऊया, जास्त वेळ नाही का. पोलादपुरात पोहोचलो मित्रांनो आणि झोप यायला लागली आहे मला. आळस येत आहेत. एक कॉफी पिऊया आणि इथेच मी एक 10 मिनिटाची झोप घेणारच आहे. नाहीतर खूप त्रास झाला आहे, दिवसभर गाडी चालवली आहे. थांबा चहा पिऊया. चहा नाही, कॉफी. थोडा एक 5 मिनिटापूर्वी ना 5-10 मिनिटापूर्वी मला डुलकी यायला लागली. बघूया कॉफी पिऊन बघूया, जर फ्रेश वाटलं तर ठीक, नाहीतर एक 10 मिनिटं तरी एक छोटीशी झोप घेणार आहे, छोटीशी. कारण आपल्याला रात्रभर गाडी चालवायची आहे. चला कॉफी पिऊया. आपण ना पुढे कुठेतरी थांबून एक 10 मिनिटाची झोप घेऊया. आता पण कॉफी पिल्यावर झोप गेली, टोटली गेली. आता मी ना चिपळूणात पोचलोय, 1:30 वाजलाय आणि आता चिपळूण काढून ना थोडा वेळ थांबणार आहे. चिपळूणच्या पुढे जो पेट्रोल पंप आहे ना ते 10-15 मिनिटाची मी झोप घेणारच आहे आणि 10-12 अलार्म लावणार आहे. त्यावेळी कुठे उठणार नाही. हा एवढी थंडी पडली आहे खतरनाक. याच वर्षी थंडी भरपूर पडली आहे. गेल्या वर्षी 1-2-3 दिवस अशी पडलेली आणि आता जवळजवळ 2 आठवडे झाले अशीच थंडी आहे कंटिन्यू. खतरनाक थंडी पडली माहिती आहे. मी पंपावर थांबलो आहे. बघा हात ओले आहेत माझे. तर ते माझा मित्र आहे, 14 फूट गाडी आहे, तो मसाला खाली करत होता. मसाला घेऊन आलेला आहे. पेट्रोल पंपवर खाली गेला काय माहिती. मी म्हटलं एक 10-15 मिनटं झोपणार मी, तर बोलला पटकन झोप जाऊया चल म्हणतोय. काय अशी थंडी पडली आहे बाप रे. असं वाटतंय आता थोड्या वेळात बर्फ पडेल की काय. जरा एक 15-20 मिनिटं झोपणार आहे मी, तर नक्कीच झोपणार. हा माझा मित्र आलाय, त्याला सांगितलं एक 15-20 मिनिटांनी उठव म्हटलं. तो त्या साईडला गाडी लावली आहे, झोपतो. हा बाय, गुड नाईट.